श्री स्वामी समर्थ मंडळी. तर म्हटलं चला आज थोडीशी झणझणीत अशी रेसिपी करूयात. त्यासाठी मी काय केलं, इथे एक वाटी बेसन पीठ घेतले. त्या बेसन पिठामध्ये एक चमचा, छोटा चमचा भरून लाल तिखट, हळद, जिरं आणि ओवा घातला आहे. एक सगळं साहित्य एक छोट्या चमच्याच्या साहाय्याने घेतलं आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचं थोडीशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे बेसन पिठाची. पाणी एकदाच घालायचं नाही, ते पातळ होऊ शकतं. त्याच्यामुळं पाणी थोडं थोडं घालूनच आपल्याला हवी तशी याची पेस्ट तयार करून घ्यायची बेसन पिठाची. अगदी अशा पद्धतीने त्यातल्या सगळ्या गुठळ्या तोडून घ्यायच्यात आणि गुठळ्या मोडल्याच्या नंतर हे थोडंसं बाजूला ठेवून द्यायचं आहे भिजण्यासाठी. आता तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया. इथं मी काय केलं आहे, 5 अशा मोठ्या ढोबळ्या मिरच्या घेतलेल्या आहेत. ह्या ढोबळ्या मिरच्यांचे काय करायचे, देठ आणि बिया काढून त्या अशा थोड्याशा मोठ्या मोठ्याच अशा चिरून घ्यायच्या आहेत. या मोठ्या ढोबळ्या मिरच्यामध्ये काय होतं, बी खूप निघतं, ते काढून घ्यायचे बी आणि त्याचं देठ. अशा पद्धतीने मी 5ही ढोबळ्या मिरच्या काय केल्या आता चिरून घेतलेल्या आहेत. आता इथं चिरून झालेल्या आहेत आपल्या ढोबळ्या मिरच्या. आता इथं काय केलं, मी गॅसवर कढई मांडून घेतली. त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचे. आपल्याला फोडणीला हवं आहे तेवढं तेल घालून घ्यायचे. तेल छान गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये जिरं घालायचे आणि जिरं छान तडतडल्याच्या नंतर त्यामध्ये मी उभा उभा चिरून घेतला एक मोठा कांदा होता घेतलेला आहे, तो कांदा घालायचा आहे आणि छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. चांगला तांबूस रंगावर कांदा परतून घ्यायचा आहे. आणि आता इथं छान कांदा परतला गेलेला आहे. आता आपण यामध्ये टोमॅटो घालूयात. मी मीडियम साईजचे 2 टोमॅटो बारीक चिरून घेतले होते, ते घालायचेत आणि त्या कांद्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचेत. नंतर इथं मी काय केलं आहे, 1 चमचाभर हिरवी मिरची, लसूण आणि आल्याची एक पेस्ट घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घातले. मीठ अगोदर घातल्यामुळं काय होतं, टोमॅटो जो आहे ना तो मऊ असा होतो. त्याच्यामुळं मीठ अगोदरच घातलं आहे मी कांदा टोमॅटो मऊ शिजण्यासाठी. आणि इथं आपल्याला कांदा टोमॅटो छान मऊ असे शिजले गेलेले आहेत. आता आपण पाहू शकतो. आता ह्याच्यामध्ये काय करायचं, पावडर मसाले घालायचे. त्यात हळद पावडर, लाल तिखट, धना जिरा पावडर आणि कसुरी मेथी मी इथं घातलेली आहे. आणि हे सर्व मसाले काय करायचे, त्या फोडणीमध्ये घालून घ्यायचे आणि त्या मसाल्यांना शिजण्यासाठी थोडंसं पाणी घालून घ्यायचे आणि छान असे परतून घ्यायचे. आता यामध्ये काय करायचं, या स्टेजला इथे 1 वाटी भरून, 1 वाटीलाही थोडंसं कमी आहे एवढं दही घातलं आहे मी. आता हे दही घालताना मात्र गॅसची आच ही लो ठेवायची, म्हणजे दही फाटणार नाही. आता इथं दही घालून झाल्याच्या नंतर काय करायचं, त्याच्यामध्ये आपण जी उभी उभी चिरून घेतलेली ढोबळी मिरची होती की नाही, ती घालायची आहे. आणि मिरची शिजण्यासाठी आपल्याला जेवढं पाणी लागणार आहे की नाही तेवढं पाणी घालायचं आहे. आणि हे काय करायचं, झाकून ठेवून आता शिजायला ठेवायचे. आता आपली मिरची शिजती आहे तोपर्यंत काय करायचं, इथं एक मी तवा ठेवून घेतला आहे. त्या तव्यावर काय केलं, तेल घातलेलं आहे आणि तेल छान गरम झाल्याच्या नंतर त्याच्यावर काय करायचं आहे, आपण जे बेसन तयार करून घेतलं होतं की नाही, ती बेसनाची पेस्ट तयार करून घेतली होती की नाही, त्याची बेसनपोळी तयार करून घ्यायची आहे. बेसनपोळी तयार करताना अगोदर साईडची आणि नंतर मध्ये बेसन ओतायचं आहे, म्हणजे बेसनपोळी छान अशी शेकली जाते किंवा भाजली जाते. आता ही एका साईडनी छान भाजली गेलेली आहे. आता दुसऱ्या साईडने आपण ही पलटी करून घेतली. आता दोन्ही साईड हिच्या छान भाजल्याच्या नंतर त्याचे काय करायचे, असे उभे उभे असे तुकडे करून घ्यायचे आहेत. आणि सर्व बेसनपोळीचे तुकडे आता मी इथं करून घेतलेत आणि आपली इथं ढोबळी मिरची छान अशी शिजलेली आहे. आता ह्या बेसनपोळीचे जे तुकडे आपण केले होते की नाही, ते तुकडे त्या भाजीमध्ये घालून घ्यायचे आहेत आता. आणि हे छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत. बेसन काय करतं, पाणी शोषून घेतं भाजीमधलं.
आता पाहू शकता तुम्ही आपली ही तर ढोबळी मिरची बेसन घालून केलेली ही ढोबळी मिरचीची भाजी तयार आहे. खूप छान लागते बरं का खायला. आता इथं या ठिकाणी आपण हिरवीगार अशी शेवटी कोथिंबीर घालून घेतली. आता सर्व करूया. तुम्ही कधी ढोबळी मिरचीची अशा पद्धतीने भाजी केली आहे का? मला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय.